बालसंजीवन अध्याय 21. हा देह पंचभूतात्मक असून तो अनित्य आहे. त्याच्याबद्दल शोक करणे अज्ञानाचे आहे. व्यर्थ भ्रमोने का रडतेस? लौकिकरित्या प्रेताला संस्कार करण्याकरिता दे, असा त्या मातेला त्या ब्रह्मचार्याने उपदेश केला. पण ती बोलली, स्वामी, आपण सर्व धर्म सांगितलात, पण माझी अंतःकरण काही स्थिर होत नाही. प्रारब्धाला दोष देऊन बसायचे तर मग श्रीहरी कशाला भजावा? आम्ही दैवहीन म्हणून गुरुचरणाची सेवा केली आणि त्यांनी आम्हाला वर दिला. तो असत्य कसा व्हावा ते सांगा. म्हणून मी आता माझा देह श्री गुरुनाथाला समर्पण करते, प्राण देते, म्हणजे त्याची कीर्ती वाढेल. असे बोलून ती मूर्छित झाली. तेव्हा तिचा भाव ओळखून त्या ब्रह्मचार्याने तिला उपाय सांगितला. श्री गुरुवर विश्वास ठेवून तुला प्राप्त झालेल्या पूर्णायुषी पुत्राला जर मृत्यू आला आहे तर पंचगंगा कृष्णा तीरावर औदुंबर वृक्षाखाली जेथे तुला हा वर लाभला तेथे या मृतपुत्राला घेऊन जा. त्याचे ते वचन ऐकून तिच्या मनात विश्वास उत्पन्न झाला. तिने ते प्रेत पाठीला बांधून औदुंबरात खालच्या पादुकाजवळ गेली. गुरुपादुकावर आपले मस्तक आपटून तिने त्या रक्ताने माखून सोडल्या. इतक्यात रात्र झाली. लोकांनी ते प्रेत संस्काराकरिता मागितले, पण तिने आक्रोश करून सांगितले की आपल्याबरोबर प्रेत जाळा. लोक कंटाळले आणि म्हणाले, आता स्नान करून जाऊया आणि उद्या सकाळी प्रेताला दहन करूया, तोपर्यंत त्याला घाण सुटेल, मग ती आपोआप ते देईल. 3 प्रहर रात्र संपेपर्यंत त्या आईबापाने प्रेताजवळ बसून शोक केला. नंतर त्यांना थोडी झोपेची गुंगी आली. स्वप्नात तिला रुद्राक्षमाळा धारण करणारे जटाधारी यती औदुंबराकडे येत असताना दिसले. ते बोलले, का व्रता शोक करतेस? तुझ्या कुमाराला काय झाले आहे? आम्ही त्याचा प्रतिकार करतो. असे म्हणून त्यांनी प्रेताच्या सर्वांगाला भस्म लावले आणि त्याच्या मुखातही घालण्याला थोडे भस्म तिला दिले. पुत्र जीवन झालेला पाहून त्याला तिने कवटाळले. प्रेताचे सर्वांग उष्ण झाले आणि बालक उठून बसला. तिने आपल्या पतीला जागे करून सांगितले, माझ्या श्री गुरुची कृपा बघा. बालकासह स्नान करून औदुंबर खालचा पादुका त्यांनी स्वच्छ धुवून काढल्या आणि मंत्रपूर्वक यथाविधी भक्तिपूर्वक श्री गुरुची त्यांनी पूजा केली. इतक्यामध्ये प्रेत संस्काराकरिता पुन्हा आलेल्या लोकांना ते पाहून विस्मय वाटला. सिद्धमुनी सांगतात, शिष्योत्तमा, असा हा श्री गुरुस्थान महिमा आहे. औदुंबराखाली प्रत्यक्ष श्री गुरुनाथ सदैव वास करतात. अध्याय 21 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.